हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. रोज रोज कृष्णवीला काय करायचं ब्रेकफास्टला, म्हणून मी सकाळी एक व्हिडिओ बघितला नाचणीचा डोसा म्हणून. माझ्याकडे ऑलरेडी नाचणीचं पीठ होतं. त्याच्यामध्ये मी 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलं, 1 वाटी रवा घेतला, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं, थोडं जिरं टाकलं. तुम्ही त्याच्यात दही पण टाकू शकतात. मी खूप व्हिडिओ बघितले त्याच्यात दही पण टाकलेलं होतं. मग ते सगळं मिक्स करून घेतलं. 15 मिनटासाठी ते फर्मेंट करायला ठेवून दिलं. त्याच्यानंतर आजच कृष्णाईच्या पप्पांना ना ऑफिसला जायचं होतं. काय करायचं म्हणून मग मी कारले घेतले. कारले मी कापून घेतले छान बारीक. त्याच्यानंतर त्यांना 15 मिनटं मी मिठाच्या पाण्यात भिजवलं. ते मग मिठाच्या पाण्यानंतर त्यांना वॉश करून घेतलं, थोडं शॅलो फ्राय केलं. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, जिरं, कांदे पण असे छान ब्राऊन करून घेतले. त्याच्यानंतर मी ते कारले टाकले. कारल्यानंतर मग त्याच्यामध्ये चटणी, हळद, धनेपूड, थोडं मीठ थोडंसंच मीठ टाकायचं, कारण की ऑलरेडी आपण त्यांना मिठाच्या पाण्यात भिजवलेलं होतं. त्याच्यानंतर मी थोडा त्याच्यात गूळ टाकते, कडू नको लागायला म्हणून. त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट जास्तच टाकायचं कारल्याच्या भाजीमध्ये, तेव्हाच त्याला छान अशी चव येते. म्हणजे असं कडू जास्त लागत नाही शेंगदाण्यामुळे. ते भाजी करून झाली, मग मी पीठ घेतलं मळायला. आज मी फुलके करणार होती, त्यामुळे मग असं छान पीठ मळून घेतलं, फुलके केले. एक नंतर जेवायला बसले. आज मामा आला होता माझ्याकडे जेवायला, म्हणून मग फुलके कसं गरम गरम खायला छान वाटतात. म्हणून जसे फुलके होत गेले तसं मी त्यांना सांगितलं की पटकन जेवायला बसा म्हणून. सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले उरकून. मग मी किचन ओटा जरा आवरून घेतला. माझ्याकडे जरा पितळी भांडे होते, जरा 2-3 घासायचे, देवाचे भांडे होते. म्हणून मग मी ते वॉश वगैरे करून छान ठेवून दिले. पितळी भांडे जास्त वेळ पाण्यात आणि पोळपाट पण नाही ठेवता येत, म्हणून ते पण मी सगळं वॉश करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही ना संध्याकाळी हे एक विष्णू मंदिर आहे तिथे गेलो होतो. ते आहे जगताप डेअरीला, पकवान हॉटेलच्या अपोजिट साईडला. तर हे मंदिर ना म्हणजे खूप दिवस झाले, वर्ष झाले खूप याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. मला आठवतं जेव्हा मी इंजिनिअरिंगला होती ना, तेव्हापासून म्हणजे 2016 पासून हे कन्स्ट्रक्शन चालू होतं. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही पण त्याला व्हिजिट करू शकता. छान असं कोरीव काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचे पिलर्स आहे. त्या पिलर्समध्ये लिटरली त्यांनी असं ठोकून असे डिझाईन केलेले आहे. त्याच्यानंतर मग मंदिर वगैरे बघून झालं की मग घरी आलो. घरी सगळ्यांचं जेवणं वगैरे झाले. सगळ्यांचे म्हणजे आता मी आणि कृष्णवीचे पप्पा आणि कृष्णवीच आहे, कारण की माझी आजी कालच गावाला गेली घरी. तिला खूप इथे कंटाळा आला होता, म्हणून ती गेली आता गावाला. आणि अन्नू पण तिच्या मामाकडे म्हणजे आमच्या मामाकडे गेली आहे, कारण की मामी घरी नाही आहे, ती जरा बाहेर गेली गावाला. म्हणून ताऊचं एक्झाम आणि स्कूल आहे, म्हणून मग अन्नू तिच्याकडे गेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.